कोणीतरी सांगितलं वो भुमरे नहीं है, वो झुमरे है, झुमरे वो झुमरे, वो झुमरे, और लोग उनकी शराब पी पी के झूम रहे, कहीं कहीं तो घूम रहे, और ऐसे झूम रहे और घूम रहे लोग। या वेळेला वाट मध्ये जायचंय। आणि किती नंबरची मशीन म्हणले? एक नंबरची मशीन। एकच नंबरची का बरं? 2 नंबरचा धंदा, 2 नंबरचं नाव काय त्याच्यात? ही सगळीच्या सगळी पिलावर रमेश बोरनाळे। काय बोलावं या रमेश बोरनाळे बद्दल? आजी उभं राहून बोला। काय म्हणला? आजीला बोलू द्या पहिलं। काय म्हणला दाजी? चोरणारे। दाजी बोलले हे झुकले, हे वाकले, हे विकले, आणि विकलेल्यांना आम्ही दारात उभं करणार नाही। तुम्ही पाय लावून पळालात कारण तुमच्यापैकी अनेकांच्या फायली ईडीच्या हातात होत्या, पण ज्याने ईडीच्या फायली काढल्या अतक्तल हन्नालताय त्याचा एका एका मी चकलं तकलात भरतात त्याला तुझ्याकडं ज्याच्या ज्याचा भरतात त्याला म्हणत होता, त्या मागा इड्या लावल्या, लोकांनी त्याच्या सिड्या काढल्या, सिड्या। लोकसभेच्या 3 टप्प्यांचं मतदान संपन्न झालेलं आहे। आज 3रा टप्पा संपन्न झालाय। एकूण राज्यभरातलं वातावरण ज्या पद्धतीने फिरलंय ते बघता कितीही म्हटलं की आम्ही 45 पार करू तरीही महायुतीला 15 पार करताना दमछाक होते असं चित्र सध्या आहे। आम्हाला विश्वास आहे की संभाजीनगरमध्ये मागच्या वेळेला जे मतविभाजनाचा धोका झाला आणि त्यामुळे दोघाच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ झाला, ती स्थिती यावेळेला होणार नाही। यावेळेला कुठल्याही प्रकारे मतविभाजित होणार नाही आणि यावेळेला आपण सगळे एकवटून महाविकास आघाडी आणि सन्माननीय पक्षप्रमुख उद्धव साहेबांच्या पाठीशी उभे राहू। राजे हो, थोडासा सभेला विलंब झाला। आधी गंगापूरची सभा होती आणि नंतर इकडची सभा। ही सभा या सभेला पोचत असताना मध्ये मी काही बातम्या बघायचा प्रयत्न करत होते, तर तिकडे आमच्या जे 40 आमचे जे भाऊ तिकडे गद्दारी करून गेले त्यातला जो एक उभा आहे त्याच्यासाठी एकनाथ शिंदेजींची सभा चालू होती। मला वाटलं शिंदेजी बोलतील आणि मग मला काही लगेच त्यांना काही सांगता येईल, पण अजून ते बोलायला उभे राहिले नाहीत। त्यावर यथावकाश उद्या मी पत्रकार परिषदेत माझं म्हणणं मांडेलच। पण तुर्तास ज्या काही पद्धतीचं राजकारण एकूण राज्यभरात आणि देशभरात चाललं आहे आणि ज्या पद्धतीनं यातला प्रत्येक जण सांगतोय की आम्हाला मोदींना पंतप्रधान करायचंय, पण यातला एकही जण सांगत नाही की मोदींना पंतप्रधान का करायचंय, कशासाठी करायचंय, मोदींनी आमच्यासाठी असं काय काम केलं, शेतमालाच्या भावाचं काय झालं, सोयाबीन कापसाचं काय झालं, महागाईचं काय झालं। ज्या महागाईवरती यांचं बोलणं चालू होतं, एक सिलेंडरवाल्या काकू यायच्या जाहिरातीमध्ये, सिलेंडरवाल्या काकू सिलेंडरवर बसून आंदोलन करायच्या, ते सिलेंडर कुठे गायब झालं, सिलेंडरवाल्या त्या जाहिरात करणाऱ्या बाई कुठे गायब झाल्या, कारण जेव्हा त्या आंदोलन करत होत्या तेव्हा आम्हाला 400ला सिलेंडर मिळायचा, आता तो 1200ला झालेला आहे। बेरोजगारीचा हिशोब करायला गेला तर इथे आमच्या पोरांना नोकऱ्याच नाहीये। गेल्या 10 वर्षात कुठलीही नोकर भरती झालेली नाही। गेल्या 10 वर्षामध्ये इथे आरोग्य सेवक असेल, वैद्यकीय खातं असेल, कृषी खातं असेल,
शिक्षण सेवकाची जागा असेल, तलाठी भरती, ग्रामसेवकाची भरती, समाज कल्याणची भरती, यापैकी कुठल्याही भरत्या झालेल्या नाही. 10 वर्षात आम्हाला नोकऱ्याच नाही. आणि नोकऱ्या नाही म्हणून आमची पोरं जी कधी काळी पुणे, मुंबई किंवा संभाजीनगरामध्ये कंपन्यांमध्ये काम शोधायला यायची, तर एक एक करून कंपन्या गुजरातला शिफ्ट होत आहे. गुजरात पाकिस्तानला राहत नाही दादा हो. गुजरात काही पाकिस्तानमध्ये नाहीये, गुजरात भारतातच आहे. पण गुजरातचं भलं करायला गुजरातला मुख्यमंत्री आहेत. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याने महाराष्ट्राचं भलं करण्यासाठी काम करायला हवं. पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री गुजरातचे मुनीम म्हणून काम करत असतील तर आवाज उठवावा लागेल आणि बोलावं लागेल. त्यांना गुजरातचे मुख्यमंत्री यासाठी, गुजरातचे मुनीम म्हणून यासाठी काम करावं लागतंय, कारण त्यांचा मुख्यमंत्री पदाचा जो एकूण खेळ आहे वाया सुरत गुवाहाटीचा, हा खेळच मुळात भाजपच्या जीवावर झाला. आणि यावर दस्तूरखुद्द एकनाथ शिंदे यांनी सभागृहाच्या पटलावर कबुली जबाब दिला. पण आता अडचण अशी आहे की 2 टप्प्यातलं वोटिंग झाल्यानंतर आणि आजचा 3रा टप्पा संपल्यानंतरही त्यांच्या हे पक्क लक्षात आलेलं आहे की निवडणुका हातातनं निसटलेल्या आहेत. निवडणुकीतला स्पष्ट कौल हा आदरणीय उद्धव साहेब आणि आदरणीय पवार साहेबांच्या बाजूने दिसत आहे. निवडणुकीमधला एकूण जो कौल आहे, मतदारांची जी मानसिकता आहे, ती मानसिकता बघितली तर मला खात्रीने आपल्याला सांगता येईल की मराठवाड्यातल्या 8ही जागा या महाविकास आघाडीच्या जागा असतील. पण जसंही लक्षात आलं की महाविकास आघाडी ही बढत घेत आहे, मी हे फार जबाबदारीनं बोलतेय, कारण एकूण आचारसंहिता जाहीर झाल्यापासून आणि त्याच्याही आधी मी जेव्हापासून प्रवेश केलाय 28 जुलै 2022 पासून एकही दिवस घरी न थांबता अख्खा महाराष्ट्र जेव्हा मी 3 वेळा पिंजून काढलाय. आणि या निवडणुकीमध्ये भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, रामटेक, नागपूर, वर्धा, यवतमाळ, बुलढाणा, किनवट, हिंगोली, धाराशिव, हातकणंगले, कोल्हापूर, सांगली, पंढरपूर, माढा, सोलापूर, धारावी, ठाणे, कल्याण, पालघर, भिवंडी, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कणकवली, मावळ, पुणे, बारामती, दौंड, इंदापूर एवढ्या भागात ज्या आम्ही सभा घेतल्या आहेत, त्यावरून मला जो अनुभव आहे, खात्रीने सांगते की या वेळेला लोक अगदी ताकदीनं या महागाई अन्याय करणाऱ्या मोदींच्या विरोधातली मशाल घेऊन उभे आहेत. ताकदीला सशक्त हात आहे आणि विजयाची तुतारी वाजवायला लोक आतुर आहेत. पण जसंही हे वातावरण दिसलं, लगेचच कोलेकुई करायला सुरुवात झाली. मोदीजींनी एक संभ्रम पसरवायला सुरुवात केली. जे मोदी एकही पत्रकार परिषद घेत नव्हते, ते मोदी मागच्या 10 दिवसात महाराष्ट्रात एका पत्रकाराला घेऊन कोपच्यात घेऊन इंटरव्ह्यू द्यायला लागले. कारण जाहीरपणे 100-150 पत्रकारांना एकत्रित उत्तर देण्याची त्यांची हिम्मत नाही. निधड्या छातीने ते कुठल्याही पत्रकार परिषदांना सामोरे जाऊ शकत नाही. त्यांना इंटरव्ह्यू घ्यायला कोण लागतो? अक्षय कुमार. आणि अक्षय कुमारांनी प्रश्न काय विचारायचा? मोदी जी जरा ये तो बताइए कि आप आम काट कर खाते हैं कि चूस कर खाते हैं? काय प्रश्न आहे? विश्वगुरुला प्रश्न विचारलाय की मोदी जी आप आम काट कर खाते हो कि चूस कर खाते हो? आणि विश्वगुरु त्याचं स्पष्टीकरण देणार. निधड्या छातीने हे लोक पत्रकारांना सामोरे जात नाहीत. एका माणसाला कोपच्यात घेतात आणि इंटरव्ह्यू देतात. महाराष्ट्रात निवडणुका हातातून निसटत चालले आहेत, भारतात निसटत चालले आहेत. हे लक्षात आल्यावर मोदींनी एक नवा पैत्रा खेळला
आणि महाराष्ट्रातल्या एका वाहिनीला मुलाखत देताना मोदी सांगतात कि उद्धव जी से मेरी बड़ी मित्रता है, उद्धव जी से मेरा कोई बैर नहीं है, उद्धव जी जब बीमार थे तो मैं रश्मि वहिनी से फोन पर बात किया करता था। मी वहिनींना विचारलं, म्हटलं वहिनी हे असं आहे का बाबा, हे काही फोन पर बात किया करता था वगैरे? वहिनी हसले आणि म्हणाल्या जाऊ देत म्हणे, मला काही आता याच्यावरती बोलावं असं वाटत नाही, कारण इतक्या खोटारड्या लोकांच्या कुठे नादाला लागायचं। राजे हो, हे नीट समजून घ्या, मोदी असं का बोलतात, कारण मोदींना हे पक्का कळलं की महाराष्ट्राच्या जनतेला फोडाफोडीचं राजकारण आवडलेलं नाही। महाराष्ट्राच्या जनतेला ही तोडफोड आणि हे 50-50 खोक्यांचं राजकारण अजिबात पचलेलं नाही। महाराष्ट्राच्या जनतेला जो फुले शाहू आंबेडकरांचा पुरोगामी महाराष्ट्र आहे त्याला लोकशाहीची क्रूर थट्टा पटलेली नाही। त्यामुळे लोक ताकदीने या निवडणुकीकडे गद्दारी विरुद्ध खुद्दारीची निवडणूक अशा आशयानं बघत आहेत। लोक ताकदीने प्रश्न विचारत आहेत। तुमच्या वैजापूरमध्ये खूप मोठं मार्केट असेल, कापड दुकानांच्या काउंटरवर माया हो छोटा बोर्ड असतो। काय बोर्ड आहे? एकदा विकलेला माल परत घेतला जाणार नाही, असतो की नाही माय? अरे जर विकलेला माल परत घेतला जात नसेल तर विकलेला आमदार आणि विकलेला खासदार आम्ही कसा परत घेतो? जे संदीपान भुमरे आज सभेत बोलतायत आणि नाकाने वांगे सोलतायत, विकले गेलेल्या लोकांना किंमत नसते। संत कबीरही सांगतात जो बिकता है वो कभी खरीदार नहीं बन सकता, ये बिक गए हुए लोग हैं। आणि विकणारे लोक निनांद्याला 12 बुद्ध्या म्हणल्यासारखे 12 कारण सांगत फिरतायत। आणि मग मोदींच्या लक्षात येतं, फडणवीसांच्या लक्षात येतं की महाराष्ट्र तर आपल्या सोबत नाही, महाराष्ट्र तर आदरणीय उद्धव साहेबांच्या, पवार साहेबांच्या सोबत आहे। मग काय करावं? मग ते उद्धव साहेबांचं गुडविल शेअर करायला बघतात आणि उद्धव साहेबांच्या सोबत जनता असेल तर जनतेमध्ये संभ्रम निर्माण करायचा प्रयत्न करतात की मेरी तो उद्धव जी से मित्रता है, म्हणजे लोकांमध्ये संभ्रम निर्माण व्हावा की अरे बापरे इलेक्शन नंतर मग काय ठाकरे आणि भाजप एकत्र येईल का? मी आपल्याला ताकदीने सांगितलं पाहिजे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची एक जबाबदार पदाधिकारी म्हणून आणि या पक्षाची निष्ठावंत शिवसैनिक म्हणून ठामपणे सांगितलं पाहिजे की ज्या लोकांनी तोडफोड केली, ज्या लोकांनी गद्दारी केली, ज्या लोकांनी इथे कायदे सुव्यवस्थेचे 3, 13, 9, 18 केले, ज्या लोकांनी नाशिक असेल, संभाजीनगर असेल, पुणे असेल, मुंबई असेल, भिवंडी असेल, या भागात आमच्या तरण्या भांड पोरांना ड्रग्ज आणि नशिल्या पदार्थांच्या विळख्यात अडकवलं, ज्या लोकांनी आमच्या महिलांचा मान सन्मान ठेवला नाही, ज्या लोकांनी शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव दिला नाही, ज्या लोकांनी आमच्या शिकलेल्या पोरांना रोजगार उपलब्ध होऊ दिला नाही, ज्या लोकांनी फक्त खोक्यांनी आपली उखळं पांढरी केली, ज्या लोकांनी उद्धव साहेबांच्या पाठीत खंजीर खुपसला, ज्या लोकांनी 2019ला आमच्या बोटाला शाई लावली की चुना लावला आम्हाला कळू दिलं नाही, आणि ज्या लोकांसाठी आम्ही बोटाला ही काळी शाई लावली होती त्यांनी आपल्या तोंडाला काळं लावून घेतलं, अशा लोकांच्या सोबत उद्धव बाळासाहेब ठाकरे कधीही जाणार नाही, ताकदीने जाणार नाही। अशा भाजपाईंच्या सोबत शिवसेना कधीही असणार नाही। त्यामुळे निश्चिंत राहा, कुठलाही संभ्रम मनात ठेवू नका। मग काय सांगतात पुन्हा हे? एका इंटरव्ह्यू मध्ये यांचं एक सत्य बाहेर निघतं। मग 2 दिवसापूर्वी एकनाथ शिंदेंनी एक इंटरव्ह्यू दिला, कोपच्यात घेऊन इंटरव्ह्यू देतात आणि इंटरव्ह्यू मध्ये काय सांगतात की म्हणे खरं तर उद्धव ठाकरेंना 25 लोक फोडायची होती, कधी फोडणार होते बरं? आणि म्हणून मी बाहेर गेलो,
हे कोणते एकनाथ शिंदे आहेत? रावणाला 10 तोंड असतात, तशी यांना 10 तोंड आहेत का? कारण हे तेच एकनाथ शिंदे आहेत जे गद्दारी झाल्यानंतर मुख्यमंत्री पदाचा जेव्हा ठराव पारित झाला, मुख्यमंत्री झाल्यावर अभिनंदनाचा ठराव टाकला गेला आणि त्यावर भाषणं सुरू झाली. त्या भाषणांच्या मध्ये हेच एकनाथ शिंदे सभागृहाच्या पटलावर बोलत होते की मी एकटा काहीच करू शकत नव्हतो बापू, माझी तर हिम्मतच नव्हती. हे 40 लोक घेऊन जर फसलो असतो तर आत्महत्या केली असती. बोलले ना, आम्ही नाही म्हणलं, त्यांनी आणि त्यांच्याच लोकांनी सांगितलं हे. आणि बापू मला तर जमलंच नसतं एवढी मोठी उडी घ्यायला, पण देवेंद्र फडणवीसांसारखा कलाकार माझ्या पाठीशी होता. मी आणि देवेंद्रजी रात्रीच्या अंधारात भेटत होतो. मी आणि देवेंद्र काय म्हणलात? मला ऐकायला आलं नाही. काय म्हणलात? मागच्यांचं असंच काय ऐका म्हणणं. काय म्हणलात? बर बर, मला काय ऐकायला चाललंय. ठीक आहे ठीक आहे, म्हणा बाबा काय म्हणत. हे तेच एकनाथ शिंदे जे एकनाथ शिंदे म्हणत होते की मला एकट्याला शक्य झालं नसतं, माझ्या पाठीशी देवेंद्र फडणवीस होते. रात्रीच्या अंधारात आम्ही वेषांतर करून भेटत होतो. आम्ही रात्रीला भेटायचो अंधारात, दोघच भेटायचे अंधारात. आणि रात्रीला जेव्हा ते भेटायचे तेव्हा त्याला पुष्टी कुणी दिली? आम्ही नाही दिली. त्याला पुष्टी माझी प्रिय भाऊजाई अमृता वहिनी. आणि वहिनी काय म्हणाल्या? वहिनी म्हणाल्या की हो देवेंद्र असा उडी बिडी घालायचं आणि असा हायट घालायचा आणि तो गॉगल बिगल घालून जायचा. मी म्हणायची देवेंद्र तू कुठे जातोयस? कुठे कुठे गेलायस देवेंद्र? तू जर रात्री जायचं तर माझ्या पण मला शंका यायची ना सगळी. कोण बोललं होतं हे? एकनाथ शिंदे बोलले ना, हे सभागृहाच्या पटलावर बोलले ना. ते एकनाथ शिंदे 3 दिवसापूर्वी खोटं बोलतात. ते एकनाथ शिंदे 3 दिवसापूर्वी सांगतात आणि ते म्हणतात की उद्धव साहेबांना हे करायचं होतं. आणि ते मोदी, ज्या मोदींनी ईडी, सीबीआय, इलेक्शन कमिशन, पोलीस खातं, 105 आमदार, आसाम, महाराष्ट्र आणि गुवाहाटी आणि गुजरातचं पोलीस ज्याच्यासाठी वापरलं, गोव्याची पोलीस यंत्रणा ज्या एका माणसाला हरवण्यासाठी वापरली, ते मोदी सांगतात कि मेरी उद्धव जी से बड़ी मित्रता है. कैसी मित्रता है मोदी जी? ये कैसी मित्रता है? अरे मित्र म्हणजे जीवाला जीव देणारा आणि जीव घेणारा असतो. मोदीजी जेव्हा सन्मान्य पक्षप्रमुख उद्धव साहेब आजारी होते, अक्षरशः मृत्यूशय्येवर जो माणूस होता, त्या माणसाच्या पाठीत खंजीर खुपसून जेव्हा तो माणूस मृत्यूशय्यावर आहे त्यावेळेला त्या माणसाच्या पाठीत खंजीर खुपसत तुम्ही त्याचा राजपाट हिरावून घेता आणि त्याच्याच कडच्या काही माणसांना आमिष दाखवून बाजूला करता, त्यांच्या फायली दाखवता आणि तुम्ही शहाणपण सांगता. असा मित्र असतो? असा मित्र असेल बाबा तिकडं गुजरात्यांचा असेल, महाराष्ट्रात असा मित्र नसतो. महाराष्ट्रात मर्द मराठी शिवछत्रपतींचा मावळा असतो. महाराष्ट्रातला शिवछत्रपतींचा मराठी मर्द मावळा निधड्या छातीनं वार करणारा आणि वार झेलणारा असतो. आम्ही निधड्या छातीनं वार झेलायला तयार आहोत. पण ही सगळीच्या सगळी पिलावळ रमेश बोरनाळे. काय बोलावं या रमेश बोरनाळे बद्दल? आजी उभं राहून बोला. काय म्हणला? आजीला बोलू द्या पहिलं. काय म्हणलात आजी? चोरणारे. आचारसंहितेच्या कॅमेऱ्याने नोट करावं, मी बोललेली नाही, मी अजिबात बोललेली नाही. दादा आचारसंहितेवाल्या रेकॉर्ड कर. हा, कारण तुमच्यावर लय अंकुश भाजपवाल्यांचा दिसतोय. दादा हो, मागच्या वेळेला महाप्रबोधन यात्रेच्या वेळेला आले होते. हा रमेश बोरनाळे आपल्या घरातल्या भाऊजाईला मारहाण करतो.
रस्त्यावर मारहाण करतो. ती माय माऊली भेटायला आली, पाठीवर हे असे चापकाच्या फटके दिल्यासारखे काळी निळी पाठ झालेली माय माऊलीची. जो आपल्या घरातल्या बायकांना अशा पद्धतीने जनावरांसारखी मारहाण करू शकतो, तो महाराष्ट्रातल्या लेकी बाळींना आणि आम्हा गावखेड्यातल्या बायकांना काय न्याय देणार आहे? तो काय आमच्याबद्दल बोलणार आहे? तो काय आमच्या न्यायाचं बोलेल? याच लोकसभा मतदारसंघात एक दुसरा येतो, सब लोग बोल रहे कि हम हिंदुत्व के खातिर गए, हिंदुत्व के खातिर गए, और मेरे को नहीं समझ में आ रहा सत्तार भाई किसकी खातिर गए यार. काय तर विचार करण्यासारखं है ना भाई? झूठ बात कर रहे क्या? हाँ, क्योंकि मुझे जितना पता है, ईमान कहता है, कुरान शरीफ कहता है कि उसके सिवा किसी और के सामने गर्दन झुकनी नहीं चाहिए. हम झुकने वालों में से नहीं है. हे झुकले, हे झुकले, हे वाकले. आम्ही बोललो का? कोण बोललं? चकवा. अरे दाजी बोलले. हे झुकले, हे वाकले, हे विकले, आणि विकलेल्यांना आम्ही दारात उभं करणार नाही. संदीपान भुमरेला कंठ फुटला आणि आज सभेत बोलतोय पठ्ठ्या. भुमरे दादा, जर एवढं तुमच्या बोलण्यात खरेपणा होता तर मग इथे 40 लोकांनी पत्रकार परिषद घ्यायची होती ना, आणि इथेच बोलायचं होतं. रात्रीच्या अंधारात पाय लावून का पळालात ते सांगा आधी. तुम्ही पाय लावून पळालात कारण तुमच्यापैकी अनेकांच्या फायली ईडीच्या हातात होत्या. पण ज्याने ईडीच्या फायली काढल्या अत्तक्तल भन्नालत्ताय त्याचा एका एका मी चकलं तकलात भत्ता त्यालय तुझ्याकलं ज्याच्या भत्ता त्यालय म्हणत होता, त्या मागा इड्या लावल्या. लोकांनी त्याच्या सिड्या काढल्या. हो का खैरे साहेब हवे आहेत? खैरे साहेबांच्या चारित्र्यावर कुणी शिंतोडे उडवू शकत नाही. खैरे साहेबांच्या बद्दल कुणी हा शब्द काढू शकत नाही. कुठल्याही माय माऊलीला खैरे साहेबांच्या बद्दल कुणी आक्षेप घेऊ शकत नाही. काय सांगते भाजपा? प्रज्वल रेवन्ना सारख्या 3000 पेक्षा अधिक ज्याचे सेक्स व्हिडिओ व्हायरल झाले, 3000 बायकांचं शोषण केलं. 3000 बायकांचं. आपल्या घरातली आपल्यापेक्षा मोठी आईच्या वयाची असणारी वयोवृद्ध माय माऊली तिचंही शोषण करतात हे. आणि तिचं शोषण करणारा माणूस त्याच्या प्रचाराला कोण? तो मोदी. काय लक्षण आहे? माया हो, तुम्ही विचार करायचा आहे की बघा काय नियत आहे या लोकांची. आणि मोदीने तिथे जाऊन सांगायचं रेवन्नाचे हात बळकट करा. कशासाठी बळकट बापू? कशापायी करायचे बळकट? काय करायचंय? त्या सगळ्यांमध्ये हाईट किस्सा ह्या सगळ्या लोकांचा, इथले सगळे जे म्हणून इथले आहेत, मग ते भुमरे असतील, श्रीकांत शिंदे असेल, नितेश राणे असेल, किंवा रवींद्र वायकर, भावना गवळी, प्रताप सरनाईक, सगळेच्या सगळे, यामिनी जाधव, हे सगळे काय म्हणायला लागले? मोदींना पंतप्रधान करायचे. का म्हणे? तर म्हणे मोदींचे हात बळकट करायचे. का बळकट करायचे रे? कुणी बळकट करायचे? ज्यांचे हात ऑलरेडी भ्रष्टाचाराने कळकट आणि मळकट झाले, अशा कळकट आणि मळकट हाताचे लोक मोदींचे हात बळकट करायला जातील काय? आणि कोणत्या मोदींना? कशासाठी? एक कारण सांगावं ना त्यांनी की मोदींनी आमचं हे काम केलंय. 2014ला आणि 2019ला काय सांगत होते ते? 2014ला आणि 2019ला एक सिलेंडरवाल्या काकू ज्या सिलेंडरवर बसून आंदोलन करायच्या कुठे गेल्या? कळलं नाही. 2014ला 400 रुपयाचा गॅस होता मायावर, पुढे कितीचा झाला? 1200 पर्यंत गेला. आता इलेक्शन जवळ आलंय म्हणलं की 200 कमी केला. आणि काय सांगायला लागले? एसटी प्रवास सांगायला लागले. जर एवढीच बायकांची काळजी असेल, महाराष्ट्रातल्या माय माऊल्यांची काळजी असेल, आणि फुकट द्यायचा एवढा शौक असेल, तर आमचं अपील आहे
भाजपाला आणि खोके घेऊन मस्त वाल झालेल्या तमाम त्या सगळ्यांनाच की तुम्हाला फुकट द्यायचंय तर आम्हाला दोनच गोष्टी फुकट द्या. महाराष्ट्राच्या माय माऊल्या फक्त दोन गोष्टी तुम्हाला फुकट मागतात. एक, आमच्या स्वयंपाकाचा गॅस सिलेंडर आम्हाला फुकट द्या. जमतंय का बघा. आणि दुसरा, टाटा बिर्ला अंबानी अदानीच्या लेकरांना ज्या क्वालिटीचं शिक्षण मिळतं त्याच क्वालिटीचं त्या दर्जाचं शिक्षण आमच्या गोरगरिबाच्या लेकरांना फुकट द्या. एकेका लेकराची शाळेची फीस भरताना काय अवस्था होते ती आम्हाला माहिती आहे. यावर ते चकार शब्द बोलत नाहीत, कारण मुळात त्यांना आमची लेकरं शहाणी व्हावी असं वाटतच नाही. मुळात आमच्या लेकरांनी सुधरावं, पुढे जावं असं त्यांना वाटतच नाही, कारण त्यांनी खोके कमावले, त्यांची पोरं मोठी. भुमरेंनी पैसे कमावले, भुमरेचा पोराला काही टेन्शन नाही, पण आमच्या पोरांचं काय. माया हो, 13 तारखेला मत देताना नीट लक्षात ठेवायचंय तुम्हाला मत कुणाला द्यायचंय ते. 13 तारखेला मत एका अत्यंत निर्व्यसनी माणसाला द्यायचं आहे की 13 तारखेला मत ब्रेक दाबला की परमिट रुमन, ब्रेक दाबला की देशी दारूचं दुकान, त्या भुमरेला द्यायचं आहे. मला कुणीतरी सांगितलं वो भुमरे नहीं है, वो झुमरे है, झुमरे, वो झुमरे, वो झुमरे, और लोग उनकी शराब पी पी के झूम रहे, कहीं कहीं तो घूम रहे, और ऐसे झूम रहे और घूम रहे लोग. ज्याने आपले संसार उद्ध्वस्त होत आहेत, कारण माया सांगू शकतील, आमच्या आजा आमच्या बहिणी सांगू शकतील की दारूमुळे किती जणांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत. भुमरेकडे जेवढा पैसा आहे हा सगळा आंबट पाण्याचा पैसा आहे, हा सगळा दारूचा पैसा आहे. अजून त्याला निवडून देऊन अजून आपली घरं उद्ध्वस्त करून घ्यायची आहेत का हे तुम्ही ठरवायचं. माझं सांगायचं काम आहे, ऐकायचं न ऐकायचं तुमचा विषय आहे. पण राजे हो, 10 वर्षाचा हा पण हिशोब बघावा लागेल की मागच्या वर्षी आमची एक चूक झाली. मागच्या वर्षी दोघाच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ झाला होता आणि तिसऱ्याचा लाभ होऊन 5 वर्ष आमचं किती नुकसान झालं हे आम्ही डोळ्यांनी बघितलं. या वेळेला असा कुठलाही दोघाचं भांडण तिसऱ्याचा लाभ असणार नाही. या वेळेला वाट मध्ये जायचंय. आणि किती नंबरची मशीन म्हणले? 1 नंबरची मशीन. 1च नंबरची का बरं? 2 नंबरचा धंदा, 2 नंबरचं नाव. काय त्याच्यात आम्ही म्हणतोय की मशाल पेटली पाहिजे अन्यायाविरोधातली, अत्याचाराच्या विरोधातली. आणि आम्ही काय काम केलं ते सांगू शकतो. आम्ही तुम्हाला विचारू शकतो. जे लोक उभे राहतात ते ह्या प्रश्नाचं उत्तर देत नाहीत की मोदींना इतकी वर्ष काळ मिळाला, या वर्षामध्ये मोदींनी असं काय भरीव काम केलं, कुठलं भरीव काम केलं मोदींनी. एक काम त्यांनी सांगावं. अरे, खासदार ग्राम दत्तक योजना मोदींनी 2019ला आणली आणि सांगितलं की प्रत्येक खासदाराने एक गाव दत्तक घ्यावा आणि त्या गावाचा कायापालट करून दाखवावा. आम्ही 10वं वर्ष धरतच नाही, आम्ही मोदींची उणीपुरी 9च वर्ष धरतोय. 9 वर्षात मोदींनी आम्हाला सांगावं 9च खासदार दाखवावेत. त्यांनी 9 खासदार भाजपचे की ज्या 9 खासदारांनी दत्तक ग्राम योजनेमध्ये गावांचा 100% कायापालट केला. मोदींनी मला अशी किंवा मोदींच्या भक्तुल्यांनी देवेंद्र फडणवीस किंवा देवेंद्र फडणवीसांच्या प्याद्यांनी कुणीही उत्तर द्यावीत. 9 महाराष्ट्रातल्या स्मार्ट सिटी सांगाव्यात की ज्यांचं काम 100% पूर्ण झाले. 9 स्मार्ट सिटी सांगता येत असतील तर त्यांनी सांगाव्या. संभाजीनगर स्मार्ट सिटीच्या यादीत होतं. झाली स्मार्ट सिटी? पुणे नाही झालं, तिकडे नाशिक नाही झालं. स्मार्ट सिटीचा तुमचा जो स्वप्न, जो संकल्प होता, 9 शहरं तुम्ही सांगू शकत नाही. मोदींनी किंवा एकनाथ शिंदेंनी, जे एकनाथ शिंदे आज संभाजीनगरमध्ये सभा घेत आहेत, मी उद्याही त्यांना विचारेन. 9 जिल्हे सांगावेत मला महाराष्ट्रातले त्यांनी. 9च जिल्हे की ज्या 9 जिल्ह्यांमध्ये
एकाही शेतकऱ्याने कर्जबाजारी होऊन आत्महत्या केली नाही असे 9 जिल्हे त्यांनी सांगावे. पाठ थोपटतो आम्ही तुमची. तुम्ही 9 जिल्हे सांगा, सुषमा अंधारे तुमच्या प्रचाराला यायला तयार आहे. तोंडात जबान नाहीये त्यांच्या उत्तर द्यायला. 9 असे जिल्हे सांगावेत महाराष्ट्रातले एकनाथ शिंदेंनी, किंवा 9 अशी राज्य सांगावीत मोदींनी भारतातली, की ज्या 9 राज्यांमध्ये एकाही दलितावर आणि अल्पसंख्याकांवर अत्याचार झाला नाही. या राज्यातली 9 जिल्हे सांगावेत की जिथे 2.5 वर्षामध्ये मागच्या एकही तुमच्याकडून दंगल झाली नाही. आम्ही खात्रीनं सांगू शकतो की 2.5 वर्षामध्ये सन्माननीय पक्षप्रमुख उद्धव साहेब मुख्यमंत्री असताना इथे एकही दंगल आणि एकही मॉब लिंचिंगची घटना घडली नाही. आम्ही ताकदीने आणि अभिमानाने सांगू शकतो की सन्माननीय पक्षप्रमुख उद्धव साहेब मुख्यमंत्री असताना या राज्यात सरसकट 2 लाखाची कर्जमाफी कुठलाही कागद न मागता झाली. आम्ही खात्रीने आणि अभिमानाने सांगू शकतो की सन्माननीय पक्षप्रमुख मुख्यमंत्री असताना या राज्यात पहिल्यांदा कापसाचा भाव 11 ते 13 हजारापर्यंत दिला गेला. हे आम्ही सांगू शकतो. यांनी आम्हाला सांगावी आणि उत्तर द्यावी की तुम्ही आतापर्यंत काय केलं. अरे विचार करा दादा हो, एवढा कोविडचा काळ होता, माणूस माणसाला ओळखत नव्हता. भाजपचं ज्या उत्तर प्रदेशमध्ये राज्य होतं त्या उत्तर प्रदेशमध्ये प्रेत नदीवर जाळली जात होती. गुजरातमध्ये प्रेत रस्त्यावर जाळली जात होती. यूपी मध्ये प्रेत नदीवर तरंगत होती. सगळीकडे प्रेतांची विटंबना होत होती. पण महाराष्ट्र असं एकमेव राज्य आहे ज्या राज्यामध्ये प्रत्येक जाती धर्माच्या मृतकाचे अंत्यसंस्कार त्यांच्या जाती धर्मानुसार त्या इतमामात आणि त्या संस्कारानुसार केले गेले. हे उद्धव साहेबांच्या काळात आहे. आम्ही खात्रीने सांगू शकतो की उद्धव साहेबांच्या काळात एकही लाठी हल्ला झाला नाही. पण एकनाथ शिंदे आणि फडणवीसांच्या काळामध्ये बारसू रिफायनरी मध्ये लाठी हल्ला झाला. इकडे जे आमचे आंदोलक भाऊ बारसू रिफायनरीत तर ते हल्ल्यात जखमी झाले, परंतु देहू आळंदी मध्ये तिथे लाठी हल्ला झाला. वारकऱ्यांवर लाठी हल्ला झाला. अंतरवली सराटीला आमच्या मराठा भावंडांवर लाठी हल्ला झाला. एवढे सगळे लाठी हल्ले. या तिकडे अजून कुठला तरी पुरस्कार समारंभ चेंगराचेंगरीमध्ये 90 पेक्षा जास्त लोक मेले. उद्धव साहेबांच्या काळात कोविडचा गंभीर काळ असताना सुद्धा अशी घटना एकाही ठिकाणी घडली नाही. हा उत्तम प्रशासनाचा नमुना आहे. जे भुमरे आता तोंड घेऊन सांगायला लागले की काय केलं कोविडच्या काळात, तर भुमरेजी तुम्ही आता बोलायला जिवंत आहात. ती कोविडच्या काळात उद्धव साहेबांनी काळजी घेतली म्हणून. तुमचे चेले चपाटे जिवंत आहेत कारण उद्धव साहेबांनी आणि आरोग्य मंत्री राजेश टोपेंनी काळजी घेतली म्हणून. अन्यथा इथं माणसं दिसली नसती, इथं मसनवाटे झाले असते. हे उद्धव साहेबांनी काम केलं. 2.5 वर्षामध्ये कोविडच्या काळामध्ये कुठल्याही रुग्णालयाचा रेशो काढून बघावा. आमची पत्रकार भावांना विनंती असेल, माहिती अधिकार कार्यकर्त्यांना विनंती असेल, आपण चेक करा. आम्ही वैयक्तिक टीका करत नाही, आम्ही केलेली कामं सांगतो. चेक करून सांगावं कुणीही की एक असं हॉस्पिटल दाखवावं ज्या हॉस्पिटलमध्ये एका रात्रीमध्ये 12 तासाच्या आत 25 पेक्षा जास्त मृत्यू झाले. नाही झाले. कोविडच्या काळात सुद्धा नाही घडलं हे दादा हो. पण मागच्या 2.5 वर्षात जेव्हापासून देवेंद्र आणि एकनाथ शिंदेचं सरकार चालू आहे, काय परिस्थिती झाली. आरोग्य मंत्री त्या तानाजी सावंतला केलं. ज्या तानाजी सावंतच्या गावगुंडांनी आज मतदान प्रक्रिया चालू असताना परांड्याच्या बूथ बाहेर आमच्या एका शिवसैनिकाचा बळी घेतला, मर्डर झाला आज आमचा. ह्या सगळ्या लोकांनी पाक कायद्याची थट्टा उडवून टाकली. अरे कधी एक काळ होता की लोक एकमेकांना मारामारी जरी केली तरी रात्रीच्या अंधारात करायचे, निर्जन ठिकाणी करायचे, सुपाऱ्या दिल्या तर कळायच्या नाही. पण देवेंद्र फडणवीसांच्या काळात कायदा आणि सुव्यवस्थेचे एवढे काही 3, 13, 9, 18 वाजले की लोक फेसबुक लाईव्ह करून मर्डर करायला लागले.
लोक पोलीस स्टेशन मध्ये गोळ्या झाडायला लागले आणि आज तर परांड्याला एवढा मोठा पोलीस बंदोबस्त असताना बूथच्या समोर मर्डर झाला. हे देवेंद्र फडणवीसांचा अपयश आहे. महाराष्ट्राला लाभलेला सगळ्यात नापास गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आहे. काय झालं यांच्या काळात? कोविडच्या काळात एकदाही एवढे मृत्यू झाले नव्हते. पण जेव्हापासून तानाजी सावंत आरोग्य मंत्री, परिस्थिती काय झाली? कळवा ठाण्यामध्ये 12 तासाच्या 18 लोक गेले. नांदेडमध्ये 12 तासाच्या 24 लोक गेले. या संभाजीनगरच्या घाटीमध्ये 12 तासाच्या 30 पेक्षा जास्त लोक गेले. कुणाचा हलगर्जीपणा? कोण जबाबदार? अरे सगळी येड्याचा बाजार आणि पेड्याचा पाऊस. एकाला बी खातं सांभाळता येत नाही. अरे दादा हो, एक्साईज नावाचं खातं असते. काय एक्साईज म्हणजे? दारू, तंबाखू, विडी, सिगारेट, गुटखा याच्यावर कंट्रोल करायचं खातं. खात्याचा मंत्री कोण? शंभूराजे देसाई. ह्यानं काय करायला पाहिजे? दारू, तंबाखू, विडी, सिगारेट, गुटख्यावर कंट्रोल करायचा. पण तेच सभागृहात 70 भाई तंबाखू मेरे पास है, चुन्ना तुम्हारे पास है क्या? व्हिडिओ बघितला का नाही आपण? व्हिडिओ व्हायरल झाला. व्हिडिओ बाहेर आला, चित्र बघितलं सगळ्यांनी. काय मंत्री नेमला? कृषी मंत्री नेमला यांनी. इकडचाच तुमच्या 70 भाई. त्याला एकाने विचारलं, साहेब मला ते तुमच्या योजनेतनं वीर नाही मिळाली. डोकं बघा काय सांगते. बावड़ी नहीं है? अभी अभी के अभी बावड़ी देता हूँ, अभी के अभी. 5 मिनट के अंदर इधर बावड़ी होनी चाहिए रे. अभी तुझ्या कुणी केली बे 5 मिनिटात बावडी? कुणी केली? काय पद्धत आहे? अरे ज्याला रुमणं माहित नाही, ज्याला कुळो माहित नाही, ज्याला दांडा माहित नाही, ज्याला खुरप माहित नाही, ज्याला धूळ पेरणी कळत नाही, दुबार पेरणी कळत नाही, खताचं प्रपोषण कळत नाही, पिकाचा अंतरक्रम कळत नाही, कोणतं खत कुठं वापरतात कळत नाही, तो यांचा कृषी मंत्री. आरोग्य मंत्र्याची तर काय बोलायची गोष्ट आहे. त्याला हेच कळत नाही की हातीपाय नावाचा रोग डासानं झाला का संसर्गजन्य झाला. ते सांगते धरण कसं फुटलं तर म्हणला खेकड्यामुळे फुटलं. आणि ह्या सगळ्यांवर कडी मुख्यमंत्री. मुख्यमंत्री तर त्याच्यापेक्षा कहर. हे आमची तरणी ताटी पोरं, राज्यसेवेचा अभ्यास करणारी, नोकर भरतीचा अभ्यास करणारी आमची लेकरं गेली मुख्यमंत्र्यांकडे. साहेब ते MPSCचं बघा ना, म्हणले लोकसेवा आयोगाचं काय करता? साहेब ते MPSCचं बघा, ते भरतीचं. तो मुख्यमंत्री सांगतो, हो 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 लवकरच तुमचा प्रश्न मी निवडणूक आयोगाकडे नेणार. ह्याला म्हणते येड्याची जत्रा, कारभारी सत्रा. दादा हो, फडणवीसांच्या फोडाफोडीच्या राजकारणामुळे हे असे सगळे येडे पुढे आले आणि ज्याचा परिणाम 2.5 वर्षात महाराष्ट्र 25 वर्षाने मागे गेला. हा महाराष्ट्र इतका असभ्य कधी नव्हता. पण या महाराष्ट्राचं राजकारण देवेंद्र फडणवीस नावाच्या माणसाने नासवून टाकलं. स्वतःच्या मुख्यमंत्री पदासाठी एक एक माणूस वापरला. राजू शेट्टीला वापरलं, फेकून दिलं. सदाभाऊ खोतला वापरलं, फेकून दिलं. जानकर साहेबांना वापरलं. आताही जानकरांना पडणारी सीट जाणीवपूर्वक परभणी दिली, जिथून आतापर्यंत पारंपरिक गड आमचा राहिलेला आहे. वापरलं त्यांनी. प्रत्येकाला वापरत राहिले, ते प्रत्येकाला वापरत राहिले. आता वापरायची बारी कुणाची? आता वापरायची बारी शिंदे अजितदादाची. 1 नंबर राईट कार्यक्रम लावलेला आहे. सगळी कपडे फाडायची खाती आमच्या भावांकडे आहेत. भाऊ बी असले वांड आहेत की बघायचं काम नाही. दादा हो, नाही बंद पडलेल्या इंजिनवर आपण बोलायचं नसतं. बंद पडलेल्या इंजिनला चलत्या गाडीत बसायचं. इंजिन बंद पडलेलं आहे त्याच्यावर काहीच बोलायचं नाही आपण. कारण यांची अवस्था अशी आहे की ज्याला 12 जागा मिळाल्यात तो 48 जागांचा प्रचार करतो. ज्याला 4च जागा मिळाल्यात तो बी 48 जागाचा प्रचार करतो. जानकर दादाला 1च जागा मिळाली, तेही 48 जागाचा प्रचार करतात. आणि इंजिनवाल्या दादाला जागाच नाही तरी ते 48 जागाचा प्रचार करतात. थोडक्यात काय, भाजपने महाराष्ट्राचा स्वाभिमान झुकवायचा प्रयत्न केलाय. आम्हाला ही निवडणूक फक्त एका खासदारकीसाठी महत्वाची नाही, तर ही निवडणूक म्हणजे दिल्ली पुढे महाराष्ट्र कधीही झुकला नाही, झुकणार नाही हे ठामपणे सांगण्याची.
दादा हो, छत्रपती शिवरायांचा तुम्ही जय जयकार करताय. मोदी महाराष्ट्रात आल्यावर आता त्यांना छत्रपती आठवताय. प्रचाराच्या गाडीवर शिवरायांचा फोटो लावला जातोय. पण हेच मोदी आणि याच मोदींचे एजंट म्हणून काम करणारे देवेंद्र फडणवीस जेव्हा या राज्याचा राज्यपाल असणारे भगतसिंग कोश्यारी आमच्या छत्रपती शिवरायांचा अवमान करत होते तेव्हा का गप्प बसलेले होते? जेव्हा क्रांतिबा ज्योतिबा फुल्यांचा अवमान होत होता, जेव्हा विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान केला जात होता, तेव्हा याच देवेंद्र फडणवीसांनी साधी एका शब्दाने निंदाव्यंजक ठराव सुद्धा पारित केला नाही. ज्यांनी आमच्या महापुरुषांचा अवमान केला त्यांना त्यांची औकात दाखवण्यासाठी ही निवडणूक लढणं गरजेचं आहे. आणि म्हणून आम्ही ताकदीनं का आम्हाला ही निवडणूक महत्वाची वाटते? कारण तुम्ही विचार करा राजे हो, तुमच्या खिशात जर एक 200-500 ची नोट असेल आणि हरवली, माय दिवसभर करमतंय का? दिवसभर जीव लागत नाही. हरवले माय पैसे, कष्टाचे पैसे होते हो. अहो 8 दिवस झालं लेकरू मागे लागलं तरी मोडले नव्हते माय. किती मला त्या दिवशी काहीतरी घे वाटलं तर नाही घेतलं माय, मी मोडले नाही. किती वेळा म्हणतो आपण, अरे चहाला सुद्धा पैसे मोडले नाही. अरे तेवढं ऊन अंगावर घेतलं मी, डोक्यावर ऊन घेतलं आणि पायी चलत गेलो, रिक्षाला पैसे मोडले नाही. पैसे जपून ठेवले होते, हरवले बरं काय. कष्टाचे होते, पचणार नाहीत रे कुणाला, आले कष्टाचे पैसे गेले म्हणता की नाही माय. 200 रुपये हरवले तर जीव इतका तळतळतो. मग ज्यांच्या बाप जाद्यांनी रक्ताचं पाणी करून, हाडाची काढ करून, जीवाचं रान करून एक अख्खा पक्ष उभा केला, तो पक्ष जर असे चोर चिलट लोक जर चोरून नेत असतील तर काय वाटत असेल त्या माणसाच्या जीवाला? अख्खा पक्ष जर हे चोरून नेत असतील, ते चिन्ह चोरून नेत असतील तर काय यातना होत असतील? तरी सुद्धा त्या माणसाने संयम हरवला नाही. तरी सुद्धा त्या बिचाऱ्याच्या माय माऊलीने, त्या बायको म्हणणाऱ्या आमच्या आदरणीय रश्मी बहिणीने कुणाच्याही नावाने बोट मोडली नाही. आकांतांडव 3 मिनिटं बाकी. कायदा माझ्या बाप्पानं लिहिलाय 3 मिनिटं बाकी. एक शब्दाने आकांतांडव केला नाही. तुम्ही डोकं शांत ठेवून विचार करा. गेल्या 2.5 वर्षामध्ये शिंदे गटाचा असेल किंवा भाजपचा असेल, प्रत्येक जण इथल्या महिलांबद्दल वाईट पद्धतीने बोलतो. हा इकडचा तुमच्या बाजूचा सिडकोचा अत्यंत अक्कलवान माणूस बायकांबद्दल काय भाषा वापरतो, बोलत नाही आता त्याच्यावर. पण आम्हाला अभिमान आहे की आदरणीय खैरे साहेब असतील किंवा आमच्या पक्षातला कोणताही माणूस एकाही माय माऊलीबद्दल चुकूनही अनादर केला नाही. आणि म्हणून इथल्या महिलांच्या सुरक्षिततेसाठी, शेतमालाला योग्य भाव मिळण्यासाठी, बेरोजगारीचं संकट टाळण्यासाठी, महागाई दूर करण्यासाठी आणि या राज्याला एक स्थिर सरकार देण्यासाठी 13 तारखेला 1 नंबरला मशाल आणि मशालच पेटली पाहिजे. आणि म्हणून आम्ही वारंवार सांगतोय, काय दादा हो, 13 तारखेला 1 नंबर कपडे घालायचे. 1 नंबर कार इस्त्रीचे कपडे घालायचे. बाया हो, यास मशाल दाखवायची. 1 नंबर 1 नंबर. येऊ डबा 13 तारखेला 1 नंबर झोकात साडी घालायची, ऐटीत बाहेर पडायचं, दणक्यात मशालीचं बटन दाबायचं आणि भुमरेड बोरनाळ्याच्या लोकांसमोर जाऊन सांगायचं, मशालीला दिला रे, मशालीला दिलाय, मशाल पेटली माझ्या, मशाल, स्वाभिमानाची मशाल, महागाई विरोधातली, अन्यायाविरोधातली ही मशाल पेटती राहिली पाहिजे. आणि हो, खैरे साहेबांच्या वतीने या पक्षातला प्रत्येक शिवसैनिक शब्द देईल की आम्ही तुमच्या सोबत आहोत. संभाजीनगर मधल्या प्रत्येक नागरिकांच्या साठी खैरे साहेब अवेलेबल असतील, उपस्थित असतील आणि ते प्रत्येक काम करतील. मी हे सगळं मांडताना
कुणाच्या भावना दुखावल्या जाऊ शकतात, कुणाला वाईट वाटू शकतं. अर्थात तुम्हाला नाही, पण बोरनाळ्याचे काही खबरे असू शकतात जे मोबाईल चालू ठेवून बसले असतील. अशा एका थांबते, रजा घेते. जय हिंद, जय महाराष्ट्र. उठो सात मागे पडो, उठो सात मागे